नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग एनालिसिस व्हिडिओमध्ये. तर बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की तुम्ही कशाप्रकारे फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर भरपूर लोकांचे कमेंट आणि प्रश्न होते असे की आपण फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो का, त्यासाठी कुठले पैसे भरावे लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं की फ्रीमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर आज आपण बघूया की ॲपस्टॉकमध्ये कशाप्रकारे तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्ज द्यायची काही गरज नाहीये. तर स्टेप बाय स्टेप बघूया, कारण भरपूर लोकांचं कसं होतंय की ज्यावेळेस ते डीमॅट अकाउंट ओपन करायला जातात ना, ते आधीमध्ये प्रोसेस अडकतात. आणि म्हणजे काय होतं की तुम्ही बँक डिटेल अपलोड करत नाही, त्याचबरोबर तुम्ही डिजी लॉकरचे जे आधार कार्डचे डिटेल आहे ते अपलोड करत नाही, तुम्ही तुमचे सिग्नेचर अपलोड करत नाही, कारण त्या स्टेप भरपूर लोकांना माहीत नाही. तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कशा प्रकारे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता तुमचं डीमॅट अकाउंट, त्याची प्रोसेसिंग काय असते, स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, आधीमध्ये व्हिडिओला अजिबात स्किप नका करू. स्किप जर केलं तर तुमच्या त्या स्टेप मिस होतील. त्यामुळे व्हिडिओला पूर्णपणे बघा शेवटपर्यंत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती काय करायचंय, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. आणि त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका. डायरेक्टली व्हिडिओला तर मित्रांनो, आता व्हिडिओला आधीमध्ये अजिबात स्किप करू नका. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगतो की कशा प्रकारे तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता ॲपस्टॉकमध्ये. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ना, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ओपन अ फ्री डीमॅट अकाउंट फ्रॉम ॲपस्टॉक. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल. या साईडला तुम्हाला दिसते, जिथं तुम्हाला दिलंय की ओपन अ फ्री डीमॅट अकाउंट विदिन अ 2 मिनिट. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तोच मोबाईल नंबर जो तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे आणि तुमचा प्रायमरी नंबर आहे. ठीक आहे. तर मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एंटर युअर मोबाईल नंबर, आणि तुम्हाला काय करायचं आहे, गेट ओटीपी वरती क्लिक करायचं. ठीक आहे. गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल 6 डिजिटचा, जो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे, जिथं तुमचा काय होईल, पहिला मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. ठीक आहे. पहिली स्टेप तुम्हाला क्लिअर झाली. त्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला काय करायची, एंटर युअर ईमेल ॲड्रेस. आता तुम्हाला ईमेल किंवा जीमेल ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तो पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता स्टेप बाय स्टेप बघा. पहिला मोबाईल नंबर व्हेरीफाय केला, त्यानंतर हा तुमचा ईमेल ॲड्रेस. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी खाली बघा, व्हेरीफाय विथ ओटीपी. तर ईमेलवरती तुम्हाला एक ओटीपी जाईल, तो ओटीपी टाकायचा आहे आणि तो सुद्धा ईमेल ॲड्रेस तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा. ठीक आहे. इथं ईमेल ॲड्रेस टाकला, व्हेरीफाय विथ ओटीपी वरती क्लिक केलं. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जो ओटीपी येईल तो एंटर करायचा आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचा. ठीक आहे. 2 स्टेप आपल्या झाल्या. मोबाईल नंबर व्हेरीफाय केला, त्यानंतर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय केला. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ना, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्सनल डिटेल, म्हणजे तुमच्या पर्सनल डिटेल विचारत असते ते. तर सगळ्यात पहिली पर्सनल डिटेल काय, आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम. ठीक आहे, फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक केला आपण. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही गेला तर या ठिकाणी तुम्हाला काय डिटेल विचारले बघा. तर पॅन कार्डचे डिटेल आहे. ठीक आहे. पॅन कार्डच्या डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता, ज्यांचं पॅन कार्ड आहे ना, त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन होऊ शकतं. आता काय कायकडे पॅन कार्ड नसेल तर त्यांचं डीमॅट अकाउंट नाही ओपन होऊ शकत. ठीक आहे. तर पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्डची या ठिकाणी डिटेल टाकायची, त्या ठिकाणी डेट टाकायची. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एकदा पर्सनल डिटेलचा हा दुसरा कॉलम आहे, जिथं तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवरचं नाव टाकायचं आहे, फादर्स नेम. ठीक आहे, ॲज पर युअर पॅन कार्ड. ठीक आहे. ह्या डिटेल तुम्हाला टाकायच्या. तर पहिली स्टेप आपण बघितली, व्हेरीफाय नंबर करायचा. दुसरी स्टेप ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचा. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, तुमच्या पर्सनल डिटेल, तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या पॅन कार्डची डिटेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जी चौथी स्टेप आहे ना, या स्टेपमध्ये बघू शकता पर्सनल डिटेलच्या शेअर अ बीट अबाउट युअर सेल्फ, जिथं तुम्हाला काय प्रश्न विचारतात ते. सगळ्यात पहिला प्रश्न काय, युअर ट्रेडिंग एक्सपिरियन्स. तुमचा ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स काय. जर तुमचा 10-20 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जर तुमचा 0 एक्सपिरियन्स असेल तर त्या ठिकाणी टाकू शकता लेस दॅन 1 वर्ष. ठीक आहे. हे टाकलं. त्यानंतर दुसरा, युअर अॅन्युअल इन्कम. तुमचं वार्षिक उत्पन्न काय. तर वार्षिक उत्पन्न तुमचं 25 लाख 1 करोड जर असेल तर अबाव 25 लाख टाकू शकता. जर काहीच नसेल तर बिलो 1 लाख तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. 2 डिटेल झाल्या. त्यानंतर तिसरं, युअर ऑक्युपेशन, म्हणजे तुम्ही काम काय करताय ते पण त्यांना पाहिजे. ठीक आहे. तर आता तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असाल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असाल, जे काय असेल, ॲग्रिकल्चर असाल, स्टुडंट असाल, ऑदर असाल, हे सगळ्यात तुम्ही टाकू शकता जे तुम्ही फिट बसताय. आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आतापर्यंत आपण 4-5 स्टेप बघितल्या. पहिलं पण आपण काय केलं, मोबाईल नंबर व्हेरीफाय केला, त्यानंतर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय केला, त्यानंतर आपल्या पर्सनल डिटेल, फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम. ठीक आहे. त्यानंतर पॅन कार्डचे डिटेल व्हेरीफाय केल्या. त्यानंतर आपल्या शेअर बीट अबाउट युअर सेल्फ, जिथं आपण आपल्या ज्यांनी काही प्रश्न विचारले त्याचं व्हेरिफिकेशन केलं. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ना, इथं काय बघा, शेअर बीट अबाउट युअर सेल्फ पर्सनल डिटेलमध्ये येतो, जिथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप काय, सिलेक्ट युअर मॅरिटल स्टेटस, म्हणजे तुम्ही सिंगल आहे का मॅरिड आहे. ठीक आहे. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिंगल असेल तर सिंगल, मॅरिड असेल तर मॅरिड. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत कंटिन्यू वरती दाबायचं आहे. आतापर्यंत 6 स्टेप झाल्या, एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. फक्त कंटिन्यू वरती क्लिक करायचं तुमचे डिटेल फिल करून. ठीक आहे.
त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ना, तर डिक्लेरेशन फॉर युअर ॲपस्टॉक अकाउंट. आता यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. तर पहिली बघू शकता, आय पे माय टॅक्सेस इन इंडिया, ठीक आहे, यावरती क्लिक केलं आपण. त्यानंतर आय एम नॉट पॉलिटिकली एक्सपोज ऑर रिलेटेड, ठीक आहे, हे पण तुम्ही क्लिक केलं. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, आय एक्सेप्ट आयबीटी टर्म्स अँड कंडिशन, जे काही ॲपस्टॉकचे टर्म्स अँड कंडिशन असतील हे पण यावरती क्लिक केलं तुम्ही. त्यानंतर जे चौथं आहे, या ठिकाणी काय लिहिलंय, आय वॉन्ट माय अनयुज्ड फंड्स टू बी सेटल आफ्टर एव्हरी 90 डेज. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अनयूज फंड जो तुमचा आहे, समजा तुम्ही 10,000 रुपये टाकत असतील ॲपस्टॉक अकाउंटमध्ये आणि 90 दिवसापर्यंत हा फंड जर तुम्ही युजच नाही केला ना, तर 90 दिवसानंतर ऑटोमॅटिकली ही अमाऊंट जी आहे ना तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते. त्याला म्हणतात, तोच एक रूल आहे, आय वॉन्ट माय अनयुज फंड टू बी सेटल आफ्टर एव्हरी 90 डेज. आता इथं 90 डेजचं तुम्ही कमी जास्त पण करू शकता, तर त्या प्रकारचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे 4 या ऑप्शनवरती आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता परत एकदा बघितलं आपण, सगळ्या डिटेल्स आपल्या नाव टाकलं, नंबर टाकला, व्हेरीफाय केला, ईमेल ॲड्रेस टाकला, व्हेरीफाय केला, पर्सनल डिटेल टाकले, व्हेरीफाय केले, पॅन डिटेल्स टाकले, व्हेरीफाय केले. त्यानंतर शेअर अ बीट अबाउट युअर सेल्फ, जिथं आपल्याला काय प्रश्न विचारले ते व्हेरीफाय केले. त्यानंतर यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन होत्या त्या आपण ॲग्री केल्या, कंटिन्यूवरती क्लिक केलं. आतापर्यंत इथपर्यंत आलं. त्यानंतर पुढचं आहे, युअर सिग्नेचर इज नीडेड. तुम्हाला सही तुमची सही त्यांना पाहिजे, ठीक आहे. आता साईन तशीच करा जी तुमची पॅन कार्डवरती, नाही तर भलतीच साईन करा. तर आता सही करताना आहे ना, तुम्ही डिजिटली सही करू शकता, म्हणजे डायरेक्टली मोबाईलवरतीच सही करू शकता, अपलोड करू शकता, किंवा या ठिकाणी अपलोड फोटो करू शकता. अपलोड फोटोमध्ये काय असते की तुम्ही एका कोऱ्या कागदावरती सही करायची आणि त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा. आता दोन्ही स्टेप बघू. सगळ्यात पहिल्यांदा साईन डिजिटली करायचं. साईन डिजिटलवरती मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं बघू शकता ओपन झालंय. युअर सिग्नेचर शुड बी मॅच पॅन कार्ड सोबत मॅच झाली पाहिजे. सायनिंग विथ ओनली युअर इनिशियल लेटर, फक्त इनिशियल लेटरने साईन नाही, नसतं नुसता येस टाकला, एम टाकलाय, तसलं नाही करायचं. त्यानंतर काय, इन्शुअर दॅट द फोटो इज क्लिअर पाहिजे आणि ब्लर नको, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही साईन करू शकता डिजिटली. साईन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा फोटो पण तुम्ही अपलोड करू शकता. आता फोटो अपलोड करताना त्या ठिकाणी बघू शकता, अपलोड फोटो, अपलोडवरती तुम्ही क्लिक करायचंय. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, डिजिटल साईन नसेल करायचं तर त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे, तर इथं बघू शकता अपलोड फोटो. तर या अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करू शकता, तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता साईन करून. एका ब्लँक पेजवर साईन करा आणि ती सही तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, ठीक आहे. ही प्रोसेस कंटिन्यू करायची. अपलोड केल्यानंतर सही अपलोड झाली तुमची. त्यानंतर ही पुढची प्रोसेस आहे, कन्फर्म युअर ॲड्रेस. तर तुमचा जो काही ॲड्रेस असेल ना तो कन्फर्म करायचा आहे, बरोबर आहे का, ठीक आहे. तो तुमच्या पॅन कार्डवरनं ते फेच करतात. त्यानंतर जी आता ही मेन स्टेप आहे ना डिजी लॉकरची, तर भरपूर जण इथे येऊन अडकतात. तर तुम्हाला काय करायचं, सिम्पली डिजी लॉकर, म्हणजे डिजी लॉकरमध्ये तुमच्या आधार कार्डच्या डिटेल ते फेच करतं. आता इथे काय करायचं आहे, शेअर विथ डिजी लॉकर. इथं तुम्ही ज्यावेळेस ते क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल, जिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे ना तो एंटर करायचा आहे. तो नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा कॅप्चा एंटर करायचा आणि नेक्स्ट करायचं, ठीक आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल, ठीक आहे. अलाव ॲक्सेस टू कॅमेरा. आता या ठिकाणी काय होतं, तुम्हाला तुमचा फोटो घेतात, ठीक आहे. म्हणजे तुमचा एक सेल्फी कॅमेऱ्याने तुमचा एक फोटो घेतील. सेल्फी कॅमेऱ्याने फोटो घेऊन तुमचा फोटो अपलोड करायचा असतो. आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचे डिटेल तर एंटर केलं आहे डिजी लॉकरने, ठीक आहे. त्याच्या आधी आपण काय केलं, सिग्नेचर अपलोड केलं, आधार कार्ड अपलोड केलं. आता काय राहिलं, तुमचा फोटो, ठीक आहे. आता त्या ठिकाणी काय करतो, लेट्स टेक अ सेल्फी म्हणून एक ऑप्शन आहे, जिथं तुमचा सेल्फी घेतला जाईल आणि सेल्फीद्वारे तुम्ही तुमचा फोटो जो आहे तो तिथं अपलोड करू शकता, ठीक आहे. अपलोड केल्यानंतर जे दुसरं आहे ते लिंक युअर बँक अकाउंट. आता या ठिकाणी दोन ऑप्शन आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लिंक करावं लागतं, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे विड्रॉ करू शकता किंवा टाकू शकता तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. तर आता लिंक युअर बँक अकाउंटला इथं कशी सिस्टीम आहे, व्हेरीफाय विथ यूपीआय. म्हणजे काय करू शकता तुम्ही ह्या ठिकाणाहून ₹1 ज्यावेळेस सेंड करता, जे ॲपस्टॉकचे अकाउंट आहे, तर ते ॲपस्टॉकचं अकाउंट ऑटोमॅटिकली डिटेल फेच करतं. आता इथे काय करू शकता तुम्ही, कंटिन्यू सिक्युअरली विथ यूपीआय. दोन ऑप्शन आहेत इथं. पहिला जो ऑप्शन आहे ना व्हेरीफाय विथ यूपीआय, आणि दुसरा आहे ॲड डिटेल्स मॅन्युअली. मॅन्युअली म्हणल्यावर काय करता येतं, तुम्हाला हातानेच टाकायला लागतं. अकाउंट नंबर, IFC सगळं मॅन्युअली टाकायला लागतं. मॅन्युअली म्हणजे एकाच आपल्याच हाताने. आणि व्हेरीफाय विथ यूपीआयने काय करतं, ते ऑटोमॅटिक सगळे डिटेल फेच करून टाकतं. आता दोन्ही स्टेपमध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिलं आपण काय केलं, व्हेरीफाय विथ यूपीआय वरती क्लिक केलं आणि त्यानंतर बघितलं खाली, तर एक अशा प्रकारचं तुम्हाला काय करतं, डायरेक्टली ते त्याच्यावरती ₹1 पाठवून तुमच्या बँक डिटेल ते ऑटोमॅटिकली फेच करतं. आणि त्या दुसऱ्या स्टेपवरती आपण जर क्लिक केलं, ॲड डिटेल्स मॅन्युअली, तर त्यानंतर असं एक विंडो ओपन होईल, जिथं तुमचा अकाउंट नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर परत एकदा अकाउंट नंबर कन्फर्म केल्यानंतर तुमचा IFC कोड, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं बँक सेव्हिंग आहे का करंट आहे ते तुम्ही एंटर करू शकता आणि त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल तर त्यानंतर तुम्ही बघू शकता
या ठिकाणी त्यांचे टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला दिसतील की काय त्यांचे जे डिटेल्स आहेत, 20 रुपये ऑर्डर आहेत FNO मध्ये, कम्युनिटीमध्ये. आणि त्यानंतर पुढे जाऊ शकता. पुढे जाऊन तुम्हाला अजून एक स्टेप आहे तुमचं फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग. तर FNO म्हणजे तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला FNO ॲक्टिवेट करावं लागतं. ठीक आहे. तर तिथं अपलोड नाववरती FNO ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही करू शकता अपलोड लेटर, जिथं तुम्ही नंतर FNO चालू करू शकता. जर तुम्हाला आत्ताच करायचं असेल तर अपलोड नाववरती क्लिक करू शकता, कंटिन्यूवरती क्लिक करायचं परत. त्यानंतर तुम्हाला एक असे येईल. तर FNO ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला खालचे डॉक्युमेंट लागतात. सगळ्यात पहिलं काय लागतं तुम्हाला, बँक स्टेटमेंट, जे सगळ्यांकडे असतं बँक स्टेटमेंट, आणि तेच डॉक्युमेंट सगळेजण अपलोड करतात. त्यानंतर तुम्हाला काय सॅलरी स्लिप, जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही सॅलरी स्लिप अपलोड करू शकता. त्यानंतर काय तुम्ही ITR, जर तुमच्याकडे ITR रिटर्न असतील तर तुम्ही ITR अपलोड करू शकता. त्यानंतर DP होल्डिंग तुम्ही अपलोड करू शकता लास्ट 3 मंथची. त्यानंतर फॉर्म 16B. आता हे मी जास्त खालचे पॉईंट एक्सप्लेन करू शकत नाही. तर पहिले जे 2 पॉईंट आहेत, एक तर बँक स्टेटमेंट नाही तर तुमचं सॅलरी स्लिप, हे दोन्हीपैकी तुम्ही काही अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं कंटिन्यूवरती क्लिक करा आणि कंटिन्यूवरती ही स्टेप झाल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिले कोणते पण 2 डॉक्युमेंट ज्यावेळेस अटॅच करता, बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करा किंवा स्किप आय विल डू इट लेटर, म्हणजे FNO नंतर सुद्धा ॲक्टिवेट करू शकता. ठीक आहे. नॉर्मल तुम्ही अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ना, तर तुम्हाला सिलेक्ट युअर प्रायमरी बँक, म्हणजे जी प्रायमरी बँक ज्यानुसार तुम्ही पैसे विड्रॉ करणारे किंवा टाकणारे, त्या प्रायमरी बँक तुम्हाला अटॅच करायची. तर ती जी काही तुमची बँक असेल तुम्हाला सर्च करायची आणि ती अटॅच करायची आणि ते डिटेल ऑटोमॅटिकली तुम्ही या ठिकाणी फेच करू शकता. त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ना, तिथं तुम्हाला ॲड नॉमिनी म्हणजे काय, तुमच्या व्यतिरिक्त कोण दुसरे तुमच्या पैसे जे ॲक्सेस करू शकतात ना, तर तुम्हाला ॲड नॉमिनी तुम्ही करू शकता. माहितीच आहे. तर तुम्ही तुमच्या घरच्यांचं कोणाचं पण या ठिकाणी फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिटेल टाकू शकता आणि ॲड नॉमिनी करू शकता. ठीक आहे. ॲड नॉमिनी केल्यानंतर जी लास्ट स्टेप आता उरते ती व्हेरीफाय युअर ॲप्लिकेशन विथ आधार. ठीक आहे. म्हणजे आधार थ्रू तुमचं ॲप्लिकेशन जे ते व्हेरीफाय होतं. आता ही लास्ट स्टेप आहे, फायनल स्टेप आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता, साइन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल जिथं तुम्हाला तुमचं आधार कार्डचे डिटेल टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, VID आधार, म्हणजे जिथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे डिटेल टाकायचे आणि सेंड OTP करायचं आहे. म्हणजे जो तुमचा आधार कार्डशी नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुमचा OTP जाईल आणि तुमचं जे अकाउंट आहे ते व्हेरीफाय होईल. आणि त्यानंतर ही जी फायनल स्टेप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल, ॲप्लिकेशन सबमिटेड. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते तुमचे जे ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केले आतापर्यंत ते रिव्ह्यू करतात आणि त्यानुसार तुमच्या अकाउंट ओपनिंगचे जे तुमचा ID पासवर्ड आहे तुम्हाला मेल थ्रू ते अपडेट देत जातील. ठीक आहे. म्हणजे जे काही तुमच्या अकाउंट ओपनिंगची प्रोसेस आहे 24 तासात, मला वाटतं 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण होईल, जो काही त्यांचा पर्टिक्युलर टाइम असेल, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यापासून आपण परत एकदा बघूया की ज्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्या होत्या आतापर्यंत. तर सगळ्यात पहिली जी स्टेप होती तर ती म्हणजे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता OTP एंटर करायचा, मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला. आता परत एकदा थोडंसं फास्ट सांगतोय, स्लो करून बघू शकता. त्यानंतर दुसरी स्टेप, ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचा, व्हेरीफाय करून टाकला. त्यानंतर म्हणजे OTP येईल तो व्हेरीफाय केला. त्यानंतर तिसरी स्टेप, तुमच्याबद्दल एक्सपिरियन्स, जिथं तुमचं नाव वगैरे सगळं टाकायचं. त्यानंतर तुमच्या पॅन कार्डच्या डिटेल, त्यानंतर तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव पॅन कार्डवरती आहे ते. त्यानंतर तुमचं तिसऱ्या नंबरचं जर तुम्ही बघितलं तर पर्सनल डिटेल, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऑक्युपेशन टाकू शकता, तुमचं इन्कम आणि त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स, हे प्रश्न तुम्हाला विचारतात, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुमचं जेंडर विचारतील. त्यानंतर तुमचं मॅरिड स्टेटस काय, सिंगल, मॅरिड, हे सगळं तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुमच्या त्यांचे टर्म्स अँड कंडिशन, जिथे तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन एक्सप्लेन करून सांगितल्या त्याप्रमाणे, म्हणजे तुमचा अनयूज फंड तुमचा पर्टिक्युलर जे दिवस आहे त्यानंतर तुमच्या परत एकदा अकाउंटमध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे, सिग्नेचर ॲडेड. सिग्नेचर तुम्ही अपलोड फोटो करू शकता किंवा डिजिटली साईन करू शकता, फक्त जी आहे तशीच अपलोड करा. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, तर त्या नेक्स्ट स्टेपमध्ये तुमचा ॲड्रेस कन्फर्म केला, कंटिन्यूवरती क्लिक केलं. त्यानंतर आधार कार्ड, डिजिलॉकर थ्रू आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. तर डिजिलॉकर सगळ्यांचं असतं. तर लॉकर थ्रू काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल जिथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड एंटर करायचं आहे आणि तुम्हाला हा जो कॅप्चा आहे ना, म्हणजे इथलं जे लिहिलं आहे ते इथं एंटर करायचं आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सेल्फी कॅमेरा ऑन करून ना ते एक फोटो काढतात, तर तो सेल्फी कॅमेरा ऑन करून तुमचा फोटो अपलोड करायचा या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी सेल्फी कॅमेरा अपलोड केल्यानंतर तुमचं बँक अकाउंट लिंक करायचं. तर बँक अकाउंट लिंक करायचे 2 पद्धती आहेत, एक तर फेच करतं डिटेल ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली. फेच करताना काय करायचं, व्हेरीफाय विथ UPI, तिथं तुम्ही क्लिक कराल तर त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा ₹1 तो ट्रान्सफर केला जातो बँकमध्ये. तर तिथं तुम्हाला ऑटोमॅटिकली डिटेल फेच करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअलीवरती क्लिक करता तर मॅन्युअलीमध्ये ते काय करतात, तुम्हाला मॅन्युअली अकाउंट नंबर किंवा तुमचं IFSC कोड हे सगळं डिटेल टाकावे लागतात आणि मॅन्युअली तुमचं अकाउंट लिंक करून टाकतात. हे झाल्यानंतर तुमची पुढची जी स्टेप आहे ना, तर तिथं तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले आहेत की त्यांचं ब्रोकरेज वगैरे किती आहे. त्यानंतर पुढची स्टेप मी त्या फास्ट सांगतो पण तुम्ही स्लो करून एकदा बघू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तर फ्युचर अँड ऑप्शन जर चालू करायचं असेल तर तिथं अपलोड नाववरती क्लिक करायचं आहे.
जर नंतर चालू करायचं असेल तर अपलोड लॅटर. आता अपलोड नाववरती क्लिक केल्यानंतर फ्युचर अँड ऑप्शन जर चालू करायचं असेल ना, तर त्यातलं काय काय लागतं बघा. बँक स्टेटमेंट लागतं, त्यानंतर तुम्हाला याच्यापैकी कुठलं तरी एक पाहिजे. बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप, ITR, DP होल्डिंग किंवा फॉर्म 16B. आता यातल्या पहिले 2 गोष्टी बहुतेक जणांकडे असतात. ते म्हणजे पहिलं म्हणजे बँक स्टेटमेंट, तुमचे जे काय असेल ते लास्ट 6 मंथचं, त्यानंतर तुमची सॅलरी स्लिप. तर ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रायमरी बँक, म्हणजे ज्या बँक थ्रू तुम्ही पैसे विड्रॉ करणारे किंवा टाकणारे त्यामध्ये, तर ते प्रायमरी बँक या ठिकाणी अटॅच करायची. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर त्या बँकचे डिटेल ऑटोमॅटिक फेच पण होऊ शकतात मगाशी सांगितलं तसं, किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला नॉमिनी ॲड करायचं. नॉमिनी म्हणजे तुमच्याशिवाय तुम्ही नसताना कोण तुमच्या पैसे अकाउंटमधून आहे ना, तुमचा एक नॉमिनी असतो. जसं तुमच्या बँक अकाउंटला नॉमिनी असतो ना, तसं तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला पण एक नॉमिनी असतो. ठीक आहे, तुम्ही नसता तर कोण तुमचे अकाउंट ॲक्सेस करू शकतो नंतर, तर त्यासाठी तुम्ही नॉमिनी ॲड करू शकता किंवा डू इट लॅटर करू शकता. ठीक आहे, तर त्यानंतर जी फायनल स्टेप आहे ना, जिथं तुमचं साइन ॲप्लिकेशन करायचं आधार कार्ड थ्रू. ठीक आहे, व्हेरीफाय करायचं. ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्डचं जे आहे ना, ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर OTP जाईल आणि त्या OTP थ्रू तुमचं अकाउंट व्हेरीफाय होईल. आणि त्यानंतर ही फायनल स्टेप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला असं एक विंडो ओपन होते. 3 ते 4 दिवसात तुमचं अकाउंट व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं अकाउंट चालू होईल. तर ह्या फायनल स्टेप होत आहे मित्रांनो. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला समजले असतील. नसतील समजले तरी कमेंट परत एकदा करा. परत एकदा मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आणि खूप वेळ झाला व्हिडिओला. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि जेवढे जास्त लाईक कराल जास्त पोरांकडे आपला व्हिडिओ जाईल. त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि जर काही डाऊट असेल तर खरंच कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली त्या लिंक थ्रू तुम्ही ॲपस्टॉक अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता. तर चालतंय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.